राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी गेले 7 दिवसापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत संपावर आहेत। चंद्रपूर जिल्ह्यासह राज्यभरात या आंदोलनाला जोर मिळाला असून आरोग्य विभागातील सेवांवर त्याचा मोठा परिणाम झाला आहे। शासनाने 14 मार्च 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार 10 वर्षांहून अधिक सेवा कालावधी असलेल्या कर्मचाऱ्यांना नियमित सेवेत समाविष्ट करण्याचे आश्वासन दिले होते। तसेच राज्यपालांच्या 2025 मधील पहिल्या अभिभाषणात देखील कंत्राटी कर्मचाऱ्यांना समकक्ष पदावर सामावून घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता। मात्र या घोषणेला अद्याप मूर्त स्वरूप न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करत आहे। राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समिती महाराष्ट्र राज्यातर्फे सुरू असलेल्या आंदोलनात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तीरथ उराडे यांनी सांगितले आहे की राज्य शासनाने वेळेत योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखीन तीव्र केले जाईल। आमच्या न्याय मागण्यांसाठी आम्ही मागे हटणार नाही। संपाचा फटका ग्रामीण आणि शहरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांवर स्पष्टपणे जाणवत असून शासनाने तातडीने ठोस निर्णय घ्यावी अशी मागणी आंदोलक कर्मचाऱ्यांकडून होत आहे। आम्ही मागील 19 ऑगस्ट पासून संपावर आहोत। आम्ही सगळे NHM चे अधिकारी व कर्मचारी आहोत आणि मागील 20 वर्षापासून आम्ही कंत्राटी सेवा शासनाची करीत आहोत। मागील 14 मार्च 2024 ला आम्हाला समायोजन करण्यासाठी राज्यपालाच्या स्वाक्षरीनिशी GR पारित झालेला आहे, परंतु आज 16-17 महिने होऊनही आम्हाला समायोजित केल्या गेलं नाही। वेतनवाढ दिल्या गेली नाही, समान काम समान वेतन दिल्या गेलं नाही। त्यासाठी आम्ही परत 19 ऑगस्ट 2025 पासून आमच्या रास्त मागण्यांसाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही इथे मागील 7 दिवसापासून बेमुदत आंदोलन करीत आहोत। आणि आंदोलनकर्त्याच्या मागण्या आहेत की आम्हाला समायोजित करा, GR ची अंमलबजावणी करा। 14 मार्च 2024 च्या GR ची अंमलबजावणी व्हावी। त्याचप्रमाणे समान काम समान वेतन हा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार लागू व्हावे, बदली धोरण लागू व्हावे, अपघाती विमा मिळावा। त्याचप्रमाणे कार्यावर असताना मृत्यू झाल्यास 50 लाख निधी मिळावा। अशा रास्त मागण्या घेऊन आम्ही NHM अधिकारी व कर्मचारी एकत्रित समिती ही सबंध महाराष्ट्रभर आंदोलन करीत आहे आणि आम्ही जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथनं हटणार नाही, संप मागे घेणार नाही। माझे नाव भारती ईश्वर बावणे आहे। आम्ही आज आमचा 6वा दिवस आहे संपाचा। काय मागणी लागली? आमच्या मागण्या अशा आहेत की आज आम्हाला 17-18 वर्ष नोकरीला झालेले आहे। आजही आम्ही कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत आहोत। आमचं एकच म्हणणं आहे की आमचं समायोजन करा, आम्हाला कायम करा। तसंच बाकीच्या मागण्या अशा आहेत की अपघात विमा मिळाला पाहिजे आणि आमचं जर ड्युटीवर असताना जर काही आमच्या जीवाला कमी जास्त झालं तर 50 लाखाचा निधी आम्हाला मिळण्यात यावा, यासाठी आमचं हे आंदोलन सुरू आहे। आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी आरोग्य विभागामध्ये समायोजन करण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी गेल्या 7 दिवसांपासून बेमुदत संपावर गेले आहेत। आंदोलनाची दखल न घेतल्या गेल्यामुळे कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे। जिल्हा बुलढाणा आज आम्ही राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी कर्मचारी 10 वर्ष पूर्ण झालेल्या सर्व कर्मचारी आज आंदोलनामध्ये आम्ही 19/8/2024 पासून आम्ही आंदोलनात सहभागी झालेलो आहोत। आज आमच्या आंदोलनाचा 7वा दिवस आहे। आज आमचं 14 मार्च 2024 ला आमचा GR निघालेला आहे। GR निघून आम्हाला 17 महिने झाले तरीही त्या GR ची अजून अंमलबजावणी झालेली नाही। आमचे 71 केडरपैकी फक्त 2 केडरचे ऑर्डर काढलेले आहेत। बाकी केडरबाबत अजून कुठलीही कारवाई झालेली नाही आहे। ते कारवाई लवकरात लवकर व्हावी आणि लवकरात लवकर ऑर्डर आमच्या हातात यावे याच्यासाठी हे आंदोलन ठेवलेलं आहे। आज आम्ही कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चाद्वारे त्यांना कलेक्टर साहेबांना निवेदन देण्यासाठी इथं पोहोचलेलो आहोत।
काय तुमच्या प्रमुख मागण्या आहेत? आमची मागणी हेच आहे की बुवा ज्याला 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याच्यासाठी जो शासनाने जो GR काढलेला आहे त्या GRची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी आणि आमच्या संघटनेसोबत मीटिंग लावून आमच्या आणखी 17 मागण्या, पगारवाढ म्हणा, बाकीच्या आणखी 17 मागण्या त्याच्या संबंधित एक मीटिंग लावून लवकरात लवकर आम्हाला एक लेखी स्वरूपात देण्यात यावं. पुढची काय भूमिका असणार? आमचं जर मागणी लवकरात लवकर पूर्ण नाही झाली तर याच्यानंतर आमच्या संघटने पुढे जे ठरवतील त्यात आम्ही सहभागी राहू. कल्याण परिमंडळ 3च्या पोलिसांनी अवघ्या 22 दिवसात आंतरराज्य गांजा तस्कर टोळीचा पर्दाफाश केला. कल्याणजवळ असलेल्या आंबिवली येथे एका तरुणाला अटक करत त्याच्याकडून 100 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. मात्र गांजा येतो कुठून याचा तपास कल्याण पोलिसांनी सुरू केला. हा तपास कल्याणहून पुणे, सोलापूर आणि त्यानंतर थेट आंध्र प्रदेश विशाखापट्टणम येथील जंगलापर्यंत पोहोचला. या आंतरराज्य गांजा तस्कर टोळीचे धागेदोरे जोडत पोलिसांनी पुणे, सोलापूर, आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम येथील जंगलात छापे टाकत एकूण 13 गांजा तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक म्हणजे जंगलात मोबाईल नेटवर्क नसल्यामुळे हे गांजा तस्कर वॉकी टॉकीचा वापर करत होते. अत्यंत हुशारीने, चालाखीने ही गांजा तस्करी सुरू होती. पोलिसांनी या सर्च ऑपरेशन दरम्यान 13 जणांकडून 28,75,000चा 115 किलो गांजा जप्त केला आहे. गांजा तस्करीसाठी वापरण्यात आलेले एक पिस्टल, कारतूस, 2 वॉकी टॉकी आणि 2 कार, रिक्षा आणि बुलेट देखील जप्त करण्यात आले आहेत. ठाणे पोलीस कमिशनर श्री आशुतोषजी डुमरे सर, जॉईंट कमिशनर ज्ञानेश्वरजी चव्हाण सर आणि यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यामध्ये DCP झोन 3 अतुल झेंडे, त्यांचे सहकारी कल्याणजी घेटे, खडकपाडा पोलीस स्टेशनचे PI डॉक्टर वाघमोडे यांच्या अंतर्गत यांच्या टीमनी ठाणे शहर, सोलापूर शहर, पुणे शहर, मुंबई शहर या सर्व ठिकाणी विशाखापट्टणम येथील जंगलामधून गांजा आणून इथे डिस्ट्रीब्युशन करतात आणि हे डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे चॅनल आहे हे पूर्ण चॅनल आम्ही ताब्यात घेतलेले आहेत. एकंदरीत 13 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्यातल्या 4 आरोपींना आम्ही वायझॅक इथली जंगलातून ताब्यात घेतलेला आहे. आमच्या टीमनी तिथे जाऊन 1800 किलोमीटर इथून जाऊन इथल्या जंगलामध्ये जाऊन ही जे जंगलामध्ये कम्युनिकेशनचं साधन नाही, तिथं रेंज नाही, तर ही टोळी जी आहे ही टोळी तिथे वॉकी टॉकीचा वापर करत होती. कोणी त्यांच्यावरती हल्ला केला तर त्यांना डिफेंड करण्यासाठी त्यांच्याकडे पिस्टल आहेत, त्याच्यात कारतूस आहेत, गाड्या आहेत. अशी सुसज्ज जी टोळी आहे ही आमच्या इथले जे आमची जी टीम गेलेली होती, आमच्या 4 टीम होत्या, त्या 4 टीमनी एकाने सोलापूरमध्ये, एकाने अकलूजमध्ये, एकाने विशाखापट्टणममध्ये, काही लोकांनी इथे ठाण्यामध्ये, कल्याणमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करून 13 आरोपी अटक केलेत आणि जवळजवळ 70 लाखाचा माल आम्ही जप्त केलेला आहे. त्यामध्ये 115 किलोग्रॅम गांजा आणि वॉकी टॉकी सेट, पिस्टल, त्याचबरोबर गाड्या, हे एवढा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे. त्यामध्ये लोकल जे चॅनल आहेत त्यांचे चॅनल जे आहेत त्यांचे की मुंब्रा आहे, बदलापूर आहे, अंबरनाथ आहे, कल्याण आहे, शिळफाटा आहे, या ठिकाणी विकणारे जे त्यांचे रिटेलर्स आहेत यांनाही आम्ही अटक केलेलं आहे. असं एकंदरीत 13 आरोपींना आम्ही अटक केलेलं आहे आणि माननीय CP साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे पोलिसांनी अतिशय सुंदर कामगिरी केलेली आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे शहरासह तालुक्यातील अनेक लाभार्थ्यांना आणि अपंग व्यक्तींना संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजनेचे गेल्या 7-8 महिन्यांपासून मासिक मानधन खात्यावर जमा न झाल्यामुळे आम आदमी पक्ष, शिवसेना ठाकरे गट, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, जनता दल, मार्क्सवादी कम्युनिस्ट या पक्षातर्फे 25 ऑगस्ट रोजी माजी नगर परिषद उपाध्यक्ष नितीन गवळी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनामुळे मोठ्या प्रमाणात लाभार्थी तहसील कार्यालयात एकवटल्यामुळे कार्यालय परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. तर तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. आज चांदूर रेल्वे तहसील कार्यालयावर संजय गांधी निराधार श्रावणबाळ योजना, अपंग, विधवा यांचे गेल्या 7-8 महिन्यापासून जे मानधन आलं नाही त्यासाठी बैठा सत्याग्रह हे आंदोलन होतं. त्यामध्ये आम्ही आम आदमी पार्टी, शिवसेना, उद्धव गट, मार्क्सवादी पार्टी, भारतीय कम्युनिस्ट पार्टी आणि जनता दल आणि सर्व लाभार्थ्यांना घेऊन हे बैठा सत्याग्रहाचं आंदोलन केलं. यामध्ये जी मागणी होती की या लाभार्थ्यांना
7-8 महिन्यापासून त्यांचं मानधन आलं नाही, त्यांना पेन्शन मिळाली नाही, तर हे पेन्शन तातडीनं मिळालं पाहिजे. त्यांची जी काही कागदोपत्री समस्या असेल, आधार कार्ड अपडेट करणे, लिंक करणे, OTPचं काय जी काही तांत्रिक अडचणी असेल ते तहसीलदारांनी एक स्वतंत्र कक्ष तयार करून या समस्याचा पूर्ण निपटारा केला पाहिजे आणि हे सगळं निपटारा करून यांचे पैसे, यांचं मानधन किती तातडीनं आपण आणू शकता त्यासाठी जास्तीत जास्त त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. अशा मागण्यांना घेऊन आम्ही बैठा सत्याग्रह केलं. आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता आपल्या येथील तहसीलदार मॅडम श्रीमती पूजाताई पाटोळे यांनी सर्व समक्ष लाभार्थ्यांसमोर येऊन या आंदोलनाच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्णत्वास देण्याचं तिथे सांगितलं गेलं. त्यांनी सांगितलं की आजपासूनच सगळं कक्ष तयार करून कोणत्याही लाभार्थ्यांचा अपमान होणार नाही, तर कर्मचाऱ्याकडून चांगला प्रतिसाद मिळेल आणि उद्या जास्तीत जास्त टेबल लावून सगळे अधिकारी कर्मचारी ह्या समस्या प्राथमिकतेने निकाली काढतील आणि वरिष्ठ स्तरावर लवकरात लवकर यांची पेन्शन 7-8 महिन्याची जी थांबलेली आहे ती तातडीनं मिळेल ही आपण पाठपुरावा करून लवकरात लवकर मिळेल असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर आम्ही त्यांना हेही सांगितलं की 1 ऑक्टोबरपर्यंत जर या लाभार्थ्यांचा मानधन यांच्या खात्यात जमा जर झाले नाही तर आम्ही 2 ऑक्टोबरला पुन्हा तीव्रतेने महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी पुन्हा तीव्रतेने या सगळ्या लाभार्थ्यासहित याहीपेक्षा मोठं आंदोलन करू. तर त्यांनी सांगितलं की 2 ऑक्टोबरची वेळ आपण येऊ देणार नाही, या लाभार्थ्यांना कसं तातडीने त्यांचं मानधन मिळेल हेच आपण काळजी घेऊ. एवढं बोलून आजचं हे आंदोलन बैठा सत्याग्रहाचं हे आज स्थगित करण्यात आलं.